अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 30 जणांचा मृत्यू, 50हून अधिक गंभीर जखमी. तमिळनाडूच्या करूरमध्ये दुर्घटना. तमिळनाडू चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून शोक व्यक्त. 50 जखमींवर करूर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता. मराठवाड्यामध्ये पुन्हा पावसाचा धुमाकूळ. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत. घरं आणि शेती पिकं पाण्याखाली. तर नांदेडमध्ये मुख्य राष्ट्रीय महामार्गावर पुराचं पाणी. वाहतूक ठप्प. धाराशिवच्या भूम, परांडा, लोहारा, उमरगा तालुक्याला पावसानं झोडपलं. शेतजमिनी पाण्याखाली. पाथरूड, आंबी या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा कहर. शेतकऱ्यांची चिंता वाढली. परळीच्या कनेरवाडी ते देव्हाडा रस्त्यावरील पूल वाहून गेला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सीना नदीसह सातकुंड धबधब्याचं रौद्ररूप. बीड, सोलापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीचं वाटप सुरू. 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, पशुखाद्याचं वाटप. देवस्थान आणि राजकीय पक्षही मदतीसाठी सरसावले. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार. जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन. अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. ओबीसी मेळाव्यासाठी जात असताना नगर दौड महामार्गावर हाकेंच्या गाडीवर हल्ला. 3 ताब्यात. अखेर शनी शिंगणापूर देवस्थानचं कार्यालय सील. जिल्हाधिकारी पंकज कुमार अशियांकडे तात्पुरता कारभार. देवस्थानवर भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी आल्यानंतर कारवाई.